घटस्फोट घेऊन 6 महिने झालेत. त्याच्यामुळे माझ्यावर टीका करताना विचार करून टीका करा. तुमच्या धमकीला घाबरणार नाही. आता तुम्ही तुमचं बघा. करेक्ट कार्यक्रम तुमचा विधानसभेत होईल याची चिंता तुम्ही करा. की पवार साहेबांच्या सभेला जाऊ नका असं लोकांना चाललंय. मला त्यांना सांगायचंय, हा इंदापूर तालुका आहे. इथे पवार साहेबांच्यावर प्रेम करणारे लोक इतके आहेत, ते तुमच्या फोनला घाबरणार नाहीत, तुमच्या धमकीला घाबरणार नाहीत. आता तुम्ही तुमचं बघा. कारण का कार्यक्रम इथे होणार नाहीये. करेक्ट कार्यक्रम तुमचा विधानसभेत होईल याची चिंता तुम्ही करा. आता ते मतदान ते तू करून घ्यायचं आणि चांगल्या पद्धतीने, त्यांच्यासारखं नाही. आता तुम्ही बघा. आता कुठल्या मशीनीचं मिठू सांग बाबा. वॉशिंग मशीन. आता वॉशिंग मशीनचा कार्यक्रम मी नाही करणार आहे, ते राऊत साहेब आहेत. त्याच्यामुळे मी काय फार आज माझं भाषण ऐकायला कोण नाही आलं. आज सगळे राऊत साहेब, पवार साहेब आणि थोरात साहेबांचं भाषण ऐकायला. कुठल्या? अच्छा, ईव्हीएम मशीन. मला वाटलं आजकाल वॉशिंग मशीन, खडी मशीन, ईव्हीएमचं मशीन. काय काय करू बाई या मशीनचं, असा प्रॉब्लेम झालाय. पण आज तुम्ही बघताय, कुठे गेला आपला तो, इथे बसलाय बघा हा राहुल. राहुल का इथे आलाय, त्याच्या बघा गळ्यात कांदा आणि दूध आहे. तो का लढतोय? हा आपल्यापैकीच राहुल एका शेतकऱ्याच्या कष्ट करण्याचा सुपुत्र आहे. त्याला भाषण करायची इच्छा होती. काय? त्याला कांद्याला भाव मिळत नाही, त्याच्या दुधाला भाव मिळत नाही, म्हणून हा मुलगा आज संपूर्ण महाराष्ट्रात रान पेटवत आहे. कारण का त्याच्या वडिलांच्या कष्टाला भाव नाहीये, ना कांद्याला भाव आहे, ना दुधाला भाव आहे. त्यामुळे लोक काय काय बोलतायत, माझ्याकडे पण येतात जे तुमच्याकडे येतं ते. मला त्यांना फक्त एवढंच प्रेमाने सांगायचंय की घटस्फोट घेऊन 6 महिने झालेत. त्याच्यामुळे माझ्यावर टीका करताना विचार करून टीका करा. कारण का एकाच ताटात जेवत होतो आणि मलिद्यात मी नाही. त्या मलिद्यात वाटेकरी मी नाहीये. त्याच्यामुळे मी माझ्यावर आरोप करणाऱ्यांना चेतावणी देते, विनंती करते की कुणालाही माझ्यावर जो आरोप करायचा आहे, मी इंदापूरच्या चौकात येते. तुम्ही या तुमच्या सोयीनी, तुम्ही म्हणाल त्या विषयावर चर्चा करू, तुम्ही म्हणाल त्याच्यावर करू. पण विकास झाला का? हो झाला. तो कोणी केला? तर तो महाविकास आघाडीने केला. मंत्रिपद कोणी दिलं? ते काँग्रेस आणि महाविकास आघाडीने केलं. आभार कुणाचे मानायचे? उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस पक्षाचे आभार माना. कारण का जो जो विकास हा इंदापूरमध्ये झालाय तो काँग्रेसच्या विचारांनीच केलेला आहे. हे सत्य कोणी बदलू शकणार नाही. आता आम्हाला विचारतात पत्रकार, तुम्ही किती सीट लढणार? आम्ही 48 सीट महाराष्ट्रात लढणार आणि सगळ्या जिंकून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. पत्रकार, एक दिल्लीवरनं पत्रकार आली होती, आहे का नाही ती इथे फिरते. तिने मला विचारलं, इंदापूरची सभा कशी होणार? म्हटलं का नाही होणार? ते म्हणले तुमचे सगळे मोठे नेते गेले. म्हटलं आमचे नेते जरी एका वेगळ्या पक्षात आले तरी आमचे कार्यकर्ते जागेवर आहेत. त्याच्यामुळे एवढी मोठी सभा आज इंदापूरमध्ये होते. त्याच्यामुळे मला बाकी काही बोलायची गरज राहिली नाही. सगळे पत्रकार पण माझ्याकडे प्रेमाने बघून हसतायत, कारण का त्यांनाही ते माझ्यापेक्षा जास्त हे सगळं बघतात. पण एक आनंदाचा आणि स्वाभिमानाचा दिवस आज आपण इंदापूरमध्ये साजरा करतोय. आपण जे 3 वेळा मला मतदान करून इथे आपल्या सगळ्यांची लोकप्रतिनिधी म्हणून व्हायची संधी दिली. पुन्हा एकदा मेरिटवरचं माझं काम बघून तुमची ही लेख देशामध्ये पार्लमेंटमध्ये, आणि तिथे माझा सगळा सोयरा मला मतं देत नाही, तिथे मार्क पण देत नाही. देणारा कोण आहे? तर भारतीय जनता पक्षाचा मंत्री मार्क द्यावे लागतात. पण ह्या देशामध्ये 1 नंबरचं जे बक्षीस गेले 10 वर्ष खासदारकीचं मिळतंय ते तुमचा खासदार सुप्रिया सुळेला मिळतंय. त्याच्यामुळे माझं मेरिट बघून मला मतदान करा, एवढीच विनम्र विनंती करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी.